हे बघा, याच्या बोलण्यात काय तर पॉइंट वाटतोय. तसं बी सध्या आपल्या मोर काय बी पर्याय नाही. हे बघा, त्याचा भुळे म्हणून टाका. तसं बी ते काय पापक्षालन करून का नाही रानादाच्या भूताला फिट्ट करून टाका. मग तुम्ही नवीन पाप करायला तयारच की. ए मुस्काळ फुड तुझं. अहो तसं नाही ताईसाहेब, रानादाच्या भूताचं इगिन टाळायला पाहिजे का नाही? नाहीतर ते आपल्या बोकांडी बसायचं. ठीक आहे, तू तयारी कर पापक्षालनाची. बेस्ट, एक नंबर वहिनी. ते आता पोहतोय ते राणाचं भूत बाटलीत बी गेला असणार बघा. आता तुम्ही जावा आणि निवांत झोपा मस्त पैकी. हे बघा वहिनी, आता उरलेला उपाय उद्या करा आणि आयुष्यभर निवांत राहा. ते उद्याची तयारी करताय मी. जाता हा. जा जा की बाबा, जा जा. अरे जा की जा. काय झालं पप्पा, आता जाई ना. हे चक्र इथे निम्म्यातच अडकले ना. म्हणजे सगळं अपलोड होईना झाले, म्हणजे डेटा पॅक सप्लाय तुमचा. तरी मी सांगत असते लई बी व्हिडिओ बघत जाऊ नका. मी ऐकतच नाही माझं. लई सणवू नकोस. तुझं नेट पॅक दे. माझं सकाळी सपला. आता का मी सांगितलं व्हिडिओ बघायला. मी सांगितलं काय? हो पप्प्या, आता काय काम नाही धाम नाही म्हटल्यावर जरा टाइमपास म्हणून बघितलं. हो मग याच्या वेळी रिचार्ज करायला काय होत तुला? पैसे. होय होय, ती काय नाही काय. सदान कदा तुझी पैशाची रडे कास्त्या. होय. आता एवढा महत्वाचा पुरावा आहे, तो ताडीपर्यंत कसा पोहोचवायचा? कोण करून सांगा. नाही बंड्या, आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास नाही. अहो तुम्ही सांगा तर पहिला. हा बघा, प्रत्यक्ष पुरावा देऊया की आपण. होय 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 बंड्या, त्या राणानं अजून काय भानगड करायच्या ताडीपर्यंत ह्यो पुरावा पोहोचला पाहिजे. फोन करून सांगतो. दम जरा. पप्प्या, उरावरचा सांडगा कशाला फोन करायलाय? आधीच डोसक्याचं भज झालंय, त्यात आता याचं तळणं न ग. आलात? ते तुम्हाला कसं काय समजलं? ते मला वाटलं शांत झोपलात तुम्ही. आता तुम्ही काहीतरी असं धोकादायक करत फिरणार आणि मला काही ते शांत झोप लागणार आहे? एवढी काळजी वाटते माझी? अहो आता बास झालं ना ते राजाचं सोंग. प्रत्येक वेळी तुम्ही यातनं सही सलामत सुटाल असं नाही. कधी अडकलात म्हणजे? इल्ल, आता मी पहिलेच्या राणा नसते, राजा असते बघा. हे तुम्ही काय बी टेन्शन घ्यायचं नसते बघा. हे बिंदास राहा तुम्ही. आता वहिनी बराबर अडकतात बघा. अहो हो, पण मला भीती एवढीच वाटते की या राजाच्या नादात तुम्ही राणाजींना विसरणार नाही ना? ते असा कसा विसरण मी? ते राजा आलेला असते ते वहिनींना अद्दल घडवायला. एकदा का ते झालं आणि आबा परत आलं की मग झालं, ते राजा जाणार आणि उरणार ते फक्त तुमचा राणा. हो, पण कधी? लवकरच. उद्या वहिनी त्यांनी केलेल्या प्रत्येक चुकीची कबुली देणार आहेत बघा. ते पापक्षालन होणार म्हणजे होणार. बस लवकरच त्यासनी अद्दल घडवायचा दिवस येणार आहे बघा. पापक्षालन म्हणजे नेमकं काय करणार आहेत त्या? उद्या मी वहिनींना काय काय करायला लावत असते बघाच तुम्ही. उद्याचा दिवस लई मजा येत असते बघा. फोन उचल नाही गिरी. थांब परत लावतो. रिंग वाले. अगं उचल की. फोन पुढू काय?
नाही 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 बंड्या या सर्किट तायडीचं नशीबच झोपले बघ. मग आता काय करायचं? उद्याच्याला आपण दोघं बी वाड्यावर जाऊ आणि समजा तायडीला सांगून टाकू, अरे राणा लय आंब पडल्यात तुझं, आता नाही सोडणार मी तुला, तुझा खरापणा बाहेर राहणारच. सूरज, सूरज, बोलो. गोदक्का, अंजलीबाई, राधाताई, बाहेर या लवकर. काय काम ते सांगते मी, येऊ दे सगळ्यांना. राणा हा? काय रे, काय झालं? ते गोदक्का, आज आपल्या घरामध्ये मोठा विधी होणार आहे. काय झालं? काका बोका आज घरात मोठा व्हिडिओ होणार आहे. कसला विधी? काय माहित? ते मी सांगते. आज घरात पापक्षालन होणार. म्हणजे ते कळेल तुम्हाला, ते मी सांगते तसं करायचं बघा तुम्ही. शिरपत दादा, ती आपली चौसुपी मस्तपैकी झाडून पुसून घ्यायची. जा तुम्ही ते कामाला लागा. जा. ठीक आहे राधा, ते सांगते मी सांगते. राधाताई तुम्ही काय करायचं, जी कोण माणसं येणार त्यांना बसायला एक चौरंग, ते पाय धुवायला एक परात आणि पुसायला मस्तपैकी टॉवेल बघायचं बघा. हा, याची सोय तुम्ही करायची. गोदक्का, तू जी कोण माणसं येणार त्यांना मसाला दूध द्यायची सोय तुझी, ती सगळी जबाबदारी तुझ्यावर बघ. हा, चला कामाला लागा. लाडू तू ये माझ्या बरोबर. अरे हे बघ लाडू, एफ आय कडे आहे, हे मस्तपैकी पुसून काढायचं आपण. हा, त्याच्यावर ते मस्तपैकी नाव लिहायचं आपल्याला. राणा काय चाललंय, कसली तयारी चालली सगळी? राणा, अरे काय होणार आहे सांग तरी आम्हासनी. ते पापक्षालन करणार असतात बघा वहिनी, ते मी सांगते काय करणार असते. ज्यांना ज्यांना नंदिता गायकवाडांनी ताप दिला असते त्या सगळ्यांना इकडे बोलवून त्यांचे पाय धुवून माफी मागून त्यांच्या समोर नाक रगडणार असतात बघा वहिनी. त्या सगळ्यांची नाव मी या फळ्यावर लिहून सोडत असते बघ. ए भावा, बरायच नव्हतो म्हणजे गावकऱ्यांचं पाय धुवून माफी मागणार ती विनंदिता. मग सूरज, ही नंदिता वहिनींना करून सोडायलाच लागत असते बघ, हे पर्याय नसते त्यांच्याकडे. राणा, अरे हे काय भलतच तुझं? त्यात काय भलतच? आम्ही असंच ठरवलंय आणि आता आम्ही तसंच करणार. आणि आमच्या पुण्याच्या आड कुणी बी यायचं नाही. चला लागा कामाला. ते जाऊ तुम्ही तयारी लागा. जाऊ जाऊ जाऊ. वहिनी, ते सगळं सांगितलेलं असते मी, काय टेन्शन घ्यायचं नसतंय, मी असते. तू परत आलास तर जादूची छडीच होणार आहेस बघ. सगळंच बदलले की. अरे म्हणजे तू हिला बी बदलणार की रे? तू बघतच राहा की रे, आता सगळं गाव इथं जमा होत असतंय बघ. ऐका, आज गायकवाड्यांच्या वाड्यावर नंदिता गायकवाड्यांचा पापक्षालन होणार आहे. तरी वहिनीने ज्या ज्या लोकांनी त्रास दिलाय, ज्या ज्या लोकांनी लुबाडले, त्या लोकांच्या पाय धुवून वहिनी माफी मागणार आहे. तेव्हा ह्यो असला चान्स सोडू नका हो. अरे हे काय नवीन खोल लागले वहिनी साहेबांनी. अरे अवद्या, हे खरं आहे का सगळं? अरे बाबा, राणा दादानं खुद पापक्षालनाचा कार्यक्रम ठेवलाय, तेव्हा ह्यो चान्स चुकवू नका. चला 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 चला. सगळ्यांनी लवकरात लवकर या हो. या संधीचा फायदा घ्या. पण वहिनी साहेब तयार झालेत कशा काय? अरे झाल्यात नव्हता, राणादानाच काहीतरी केलं असणार. हे बघ, आपल्या अपमानाचा बदला करायला ह्यो चान्स आहे बघ, घ्यायलाच पाहिजे. हा जाऊ, चल चल. बजरंग बली की जय. राणा इकडे.
बोल काय झालंय? राणादा ती कुर्ती का हटे ना. अरे असला कसला पहिलवान तू? ए भावा हे बघ आपण हटवूया, उचलून फेकूनच देऊया. जा तिकडे. एक मिनिट. आमच्या खुर्चीला अजिबात हात लावायचा नाही हा. आणि हा त्या खालची रजे बी हलवायची नाही. का कार्यक्रमाला जागा होईल की इथं? आणि तसं बी काय करायची ती खुर्ची बिर्ची, जमिनीवरच बसायचं तुला. आम्ही सांगितलं नवं एगडाव, हात लावायचा नाही म्हणजे नाही. पापक चालन करणार आहेस ना? एवढा माझा बरा नाही. काय बरं काय वाईट ते चांगलं कळतं आम्हाला. तुम्ही सांगायची गरज नाही. एवढं काय असतंय त्या जागी? ताईसाहेबांची नक्की जागायची. वय काय वहिनी, ते तुम्ही जा आणि आवरून या लवकर खाली. ते माणसं यायचा टाइम झालेला असते बघा. तुम्ही जा. आमच्या खुर्चीला हात लावायचा नाही म्हणलं नवं. ते नाही लावणार. हे सुरेश ते हात काढ, काढ ते हात दे बाजूला. ते नाही लावणार. हा. लाडू लाडू ते खुर्चीला अजिबात हात लावायचा नाही बघ. हा वहिनी ते मी बघते. तुम्ही जा, तुम्ही आवरा. ते जाओ तुम्ही. तू जा तिकडे जा. एकदा उचलून फेकतो की नाही बघ. बघ जा. अहो तुम्ही नसताना घराची सगळी मोडतोड करून रिपेरिंग केली. तेव्हापासून ही खुर्ची इथंच आहे बघा. तुम्हाला सांगतो नाही, वहिनी साहेब ही खुर्ची हलवून साफ करायला सुद्धा देत नाहीत. या खुर्चीकडे असं काय पुरलंय काय माहिती. सत्ता पुरलेली असते, आता तीच घालून सोडत असते मी. ना सत्ता ना खुर्ची ना खुर्चीची जागा. अरे कुठे किती वेळ झाला? ए कृष्णादा, ए चंदू, ये ये. ए यार काय थोडा वेळ काय राव रे. बर दौंडी ऐकले सगळ्यांनी? चेक कर तुझा का सेवा केलता वहिनींनी? अरे माझं कापडला आलेलं अकरान वहिनी साहेबांनी रागाने नांगरून टाकलं होतं. का तर त्यांच्या डोळ्यावर करून बघितलं म्हणून. होय, आणि मी रस्त्याने चाललो होतो, नमस्कार केला नाही म्हणून मला 20 हंटर मारले. माझं सगळं पैसे बळकावून मला पप्प्या काढून मारहाण केली वहिनी साहेबांनी. अरे माझं 10,000च्या बदल्यात दुकानात बळकावून घेतलं की रे. कृष्णादा तुझं काय? मला काय नाही, मी मजा बघायला निघालोय. मजा बघते. चला चला चला. ऐका ऐका, आज गायकवाड्यांच्या वाड्यावर नंदिता गायकवाड्यांचा पापक चालन होणार आहे. तरी वहिनी साहेबांनी ज्या ज्या लोकांनी त्रास दिलाय, ज्या ज्या लोकांनी लुबाडले, ज्या ज्या लोकांनी फटके मारल्यात, त्यांचं पाय धुवून माफी मागणार आहे. तो बंड्या, या सर्किट ताडीचं सर्किटपणा लईच वाढलाय की. हे काय नवीन चालू केले? हो पप्प्यादा, आता वहिनी सुधारल्यात, अहो आपण बी सुधरूया की. कशाला वादात पडायचं? बंड्या हा खाली उतर. काय झालं? इकडे खाली उतर की. लई दिवस झाले सारखं सुधरूया 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 काय लावलं काय? बंड्या मला सांग, सुधरून तू काय करणार आहे? उपाशी मरायचा काय आपण? हा एकटा उपाशी मरता? हो पप्प्यादा, मला का भडकता उगाच? ए माननीय परेश पाटील मी आहे. काय करायचं काय करायचं नाही का नाही हे मी ठरवणार. तुला पट्टे का म्हणत नाही, तोंड बंद करून कबास. नाही 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 नाही, या रानाचं खरं रूप तायडीला सांगायलाच पाहिजे. पण बस बस. अहो या 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 बाजीराव दादा, अहो या की.
या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. हो चंदुनंद भाऊ घाबरू नका या मी आहे या 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 हो दादा या लवकर या नमस्कार 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 दुर्पदे या 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 ए या की काय म्हणले या लवकर चला या 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 या. बसून. अरे बाप अरे लईच लोकांना त्रास दिला वाटतं नंदितानं हो शिरपाई दादा ते भांडणे आतमध्ये आणि मोठंच्या मोठं पाण्याचं बॅरल घेऊन या बॅरल लई लोकांची पाप धुवायची तिथं पाणी कमी पडणार आहे हो हो ताई जरा अजून आणा की मोठं मोठं टॉवेल बोला का मसाला तू डबल करायला लागणार आहे तुला आता कोणच देऊन काय उपयोग आहे सूरज ते तू जरा गप बसतं काय? ठीक आहे आता तू म्हणतोस म्हणून गप बसतो मी चला पापक चालन करून घेऊया आपण हा अहो मला काय वाटतंय आपण आपल्या घरातल्यांपासून सुरुवात करूया. श्रीपती दादा तुम्ही जा. हा मी नाही 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 ना ग अहो नाही काय जाऊबाईंनी कितीतरी वेळा तुमचा पगार दिला नाहीये अडवून ठेवला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा मुलगा जेव्हा दवाखान्यात ऍडमिट होता तेव्हा साधे पैसे सुद्धा दिले नाहीत तुम्हाला. तेव्हा आता तुम्हीच जा पहिल्यांदा जा. हे बघा ते वहिनींच्या भल्यासाठी ते पाप धुवून काढायला लागत असतात बघा. ते चला चला वापरू चला 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 वापरू नाही चला चला दादा उठा घाबरू नका तुम्ही हाय आम्ही बसा 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 वहिनी तुम्ही सुरू करा ते झालं की मी इथे नाव लिहून सोडते. चला हे कर सुरू हा चला हे कर ग श्रीपती दादा तुमचा लई अपमान केला आम्ही लई बोललो तुम्हाला. तुमचं पोरग आजारी होतं तरी बी तुमचे पैसे तटवले. माफ करा आम्हाला. केलं माफ वहिनी साहेब. राधे हो पुढं. राधे आता समजे सांगतात तर ये. तुला बी लई त्रास दिला आम्ही. लई बोललो अपमान केला. तुझा बी पगार तटवला त्याबद्दल माफी असावी. होय माफ केलं.